हरे कृष्णा। स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या श्री हरी कृपा या युट्यूब चॅनलवर। प्रिय सज्जनांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की धृतराष्ट्र हा किती स्वार्थी होता, किती लोभी होता, त्याची मनोवृत्ती काय होती हे आपण मागील भागामध्ये पाहिलं। प्रिय भक्तांनो, या प्रथम श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी खूप मोलाचा संदेश देत आहेत। ते म्हणतात की आपण श्रीमद भगवद्गीता कशा पद्धतीने समजून घेतली पाहिजे, कशी आपण श्रीमद भगवद्गीता जाणू शकतोय। एक छोटस उदाहरण आहे। एका सज्जन व्यक्ती बरोबर आम्ही श्रीमद भगवद्गीतेवर काही चर्चा करीत होतो। चर्चा करीत असताना ती व्यक्ती म्हणतात की अहो, भगवद्गीता मला सांगता तुम्ही, मला भगवद्गीता शिकवता। अहो, मी श्रीमद भगवद्गीतेवर पीएचडी केलेली आहे, पीएचडी। सगळे 700 श्लोक असे कंठस्थ आहे आणि तो असे वायूच्या गतीने जे आहे ते धपा 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 श्लोक बोलत होता। आणि श्लोक बोलताना जे आहे ते असा हात करत होता, असा हात करत होता आणि त्याच्या हातामध्ये सिगारेट होती आणि सिगारेट ओढत ओढत धूर फेकत फेकत तो श्लोकाचे गान करू लागला। जो व्यक्ती म्हणतोय की संपूर्ण भगवद्गीता मला कंठस्थ आहे आणि वरून नशा करतोय, आपण विचार करू शकता की त्याने भगवद्गीता खरंच समजून घेतली का बरे? खरंच त्याला भगवद्गीता समजली का? आपले संत काय सांगतात की एक तरी ओवी अनुभवावी, काय एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी श्लोक आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केला पाहिजे। प्रभुपादजी सांगतायत तात्पर्यामध्ये की जर आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर ती भगवद्गीता आपण भक्तांच्या माध्यमातूनच, अर्थात भक्तांच्याच मदतीने आपण श्रीमद भगवद्गीता समजून घेऊ शकतोय। आपला व्यक्तिगत वैयक्तिक अर्थ न लावता आपला अर्थ नाही लावला पाहिजे की माझ्या मते ना कृष्ण असे म्हणत असतील। अरे बाबा, तू किस खितकी मुली, तुझ्या मते काय? कृष्णाचं मत काय आहे हे तुला काय माहित आहे? कृष्णाचं मत काय आहे हे त्यांच्या भक्तांनाच माहित आहे। त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांनाच माहित आहे की कृष्णांना काय सांगायचं आहे। म्हणून आचार्य आपल्याला मोलाचा सल्ला देतात, संदेश देतात की आपण अशा महान भक्तांच्या माध्यमातूनच जे आहे ते आपण भगवद्गीता जाणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे। म्हणून आचार्य सांगतात की आपण 4 गोष्टी सदैव केल्या पाहिजे। ABCD। ए फॉर असोसिएशन। असोसिएशन म्हणजे की संघ, भक्तांच्या संघामध्ये, महान भक्तांच्या सानिध्यामध्ये आपण जर करता राहिलो तर भगवंतांची कृपा आपण प्राप्त करू शकतो। बी फॉर बुक्स। आपण काय केलं पाहिजे? श्रीमद भगवद्गीता, महाभारत, रामायण, श्रीमद भागवतम अशा आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे। सी फॉर चॅन्टिंग। आपण सदैव देवाच्या नावाचा जप, परंतु कुठल्या? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सी फॉर चॅन्टिंग, देवाच्या नावाचा जप केला पाहिजे। आणि डी फॉर डाईट, आपण जे काही ग्रहण करतो, जे काही आपण खातो ते फक्त आणि फक्त भगवंताचा महाप्रसादच असला पाहिजे। आपण जर करता ह्या गोष्टी केल्या तर आपण नक्कीच भगवद्गीता समजू शकतो, भगवंतांना काय सांगायचं आहे ते आपण समजू शकतो, असा प्रभुपाद आपल्याला मोलाचा सल्ला देतात। आपण पुढील भागामध्ये अजून प्रभुपाद जे आहे ते खूप सुंदर उदाहरणाद्वारे काही मुद्दे स्पष्ट करतात, ते आपण येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूया। हरे कृष्ण।